मविया आमदारांची आज सकाळी 9:30 वाजता विधान भवनामध्ये बैठक बोलावली आहे। मराठा आरक्षणासाठी आज एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय आणि त्याची रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। दरम्यान सरकारनं विशेष अधिवेशन बोलावताना विरोधी आमदारांना विश्वासात घेतलं नाहीये अशी नाराजी अनेक आमदारांनी व्यक्त केली आहे। विशेष अधिवेशनातून काहीही साध्य होणार नाही असा दावा राज ठाकरे यांनी केलाय। मराठा आरक्षण हा राज्याचा नव्हे केंद्राचा विषय असल्याचं आपण आधीच सांगितल्याचं राज म्हणाले। तर राज ठाकरे मराठा आरक्षण विरोधी का बोलतात याचा उलगडा एक दिवस होईल असं जरांगेंनी म्हटलंय। राज समर्थक मराठा तरुणांनी सुद्धा याचा विचार करायचं आवाहनही जरांगेंनी केलंय। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूरमधल्या निवासस्थानी मराठा समाजानं आंदोलन केलं। आरक्षणासाठी होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये त्यांनी समाजाच्या बाजूने भूमिका मांडावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावर आपण मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस सोबत पत्रव्यवहार करत असून आपण आरक्षणाच्या बाजूने असल्याचं पाटील यांनी सांगितलं। अहमदनगरमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या यशवंत सेनेचं आंदोलन स्थगित करण्यात आलं। यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतंडेंनी ही माहिती दिली आहे। तर धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची त्यांची मागणी आहे। त्यासाठी यशवंत सेनेनं नगरच्या चौंडीमध्ये 2 दिवसांपासून आंदोलन सुरू केलेलं होतं। निवडणूक आयोगाच्या कामावरून राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलेत। निवडणूक आयोग शिक्षकांना कामाला लावतं, मग निवडणूक आयोग काय काम करतं? 5 वर्ष निवडणूक आयोगाला काय काम असतं असा सवाल राज ठाकरेंनी केला। शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामाला रुजू होऊ नये, कोण कारवाई करतो ते पाहतोच असा इशारा त्यांनी दिला। पुढचे आदेश येईपर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे पक्षाचं नाव कायम ठेवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय। येत्या आठवडाभरामध्ये शरद पवार गटाला नवं निवडणूक चिन्ह द्यावं असे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेत। तर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे। सुप्रीम कोर्टानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला दिलासा दिल्यावरून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। हा मतदारांचा आणि लोकशाहीचा विजय आहे। संविधानासाठी आम्ही लढत राहू, सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी निकालानंतर दिली।